जी कोंबडी आहे ना ती छानपैकी भाजून घ्यायची आहे। आज दीपाताई चिकन बनवणार आहे आणि आम्ही खाणार आहे गावठी चिकन। अच्छा, म्हणजे दीपातीच्या हातचा गावठी चिकन खाणार आहोत आपण। ताई छान बनवते चिकन आणि गावठी कोंबडी पण छान बनवते। अच्छा, तर ताईच बनवणार आहे। आता बघूया कोण बनवेल पुढे, तो कंटिन्यू करा व्हिडिओ मंडळी, कंटिन्यू व्हिडिओ बघा। आता तर एकदम भारी झाले, एकदम छान झाले, म्हणजे भारी, म्हणजे असं चिकन फ्राय केलं ना तर बघूया आता खाल्ल्यावरच कळेल मंडळी। अरे ना गावाला आलं ना आम्ही चटणी मीठ जरी टाकल्यानंतर टेस्टी गावची टेस्टच वेगळी असते। अच्छा, म्हणजे गावी आल्यावर जे पाण्याची जी टेस्ट असते ना, ती पाण्याची गोड पाणी असो त्याची टेस्ट उतरते जेवणामध्ये। सो तुम्हाला दाखवतो फ्राय होऊन झाल्यावर किती टेस्ट लागते। काय पण नाही, अच्छा, म्हणजे असं आहे का, टेस्ट लागली तरच खायचं। हा बघू शकता गावठी चिकन आता आपण साफ केलं आहे। हे बघा चिकन आताच कापलेलं आहे, एकदम फ्रेश, आणि ह्याचा आपल्याला झणझणीत गावठी कोंबडीचा रस्सा आणि सुक्का चिकन। आणि लाईट आता इथे गेलेली आहे मंडळी। गावची हीच मजा आहे। गावची हीच मजा आहे। लाईट गेले, अंधार झालाय सगळीकडे। नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा कोकणातील सिरीजमधला तिसरा व्हिडिओ आहे। सो आज स्पेशल बेत झाला, मी म्हटलं होतं गावी आल्यावर आम्ही खूप धमाल करतो। सो असाच एक व्हिडिओ बनवतो आहे आणि ती रेसिपी आहे गावठी जी कोंबडी असते त्या गावठी कोंबडीची रेसिपी, म्हणजे चिकनचं जे सुकं चिकन आणि रस्सा गावठी कोंबडीचा। तो आता आपण पहिला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, आम्ही त्या गावठी कोंबडीला म्हणजे आणण्यासाठी शोधण्यासाठी खूप सारी वाडी ढूंढलं तरी मिळाली नाही। तर आम्ही माझ्या चुलत भाऊ आहे, त्यांनी मला गावठी कोंबडी दिली खाण्यासाठी। सो आता आम्ही त्यांचा बेत केला आहे। सो व्हिडिओ पूर्णपणे बघा, हा खूप छान व्हिडिओ होणार आहे, कारण गावामध्ये येऊन गावठी कोंबडीचा रस्सा खाणं आणि त्याची मजा खूप वेगळीच असते। सो तुम्ही सुद्धा ट्राय करा, तुम्ही गावी कधी गेलात तर त्याचा तुम्ही बेत करा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल। सो आता आपण इथे कोंबडी जी आहे ती आता गावी गॅसवरती, आता थोडा ॲक्च्युली उशीर झाला आम्हाला, चुला आहे गावी आणि गावी चुल्यावरती आम्ही भाजतो कोंबडी। आता जस्ट भाजतोय तिला, आणि भाजून कोंबडीची जी टेस्ट असते ती खूप छान लागते। कमेंट करून सांगा तुम्ही कसं, बघा तिला ऑइल वगैरे सुटलं हे बघा। आणि जी कोंबडी आहे ना ती छानपैकी भाजून घ्यायची आहे, तेल सुटलं हिला कोंबडीला हे बघा, आणि याची टेस्ट खूप छान लागते। इथे आम्ही ॲक्च्युली करत नाही गॅसवर, गावी गॅसवर आल्यावर करत नाही, पण आता अंधार आहे आणि पावसाची वेळ असल्यामुळे खोपीमध्ये थोडं हे आहे, म्हणजे जास्त अडचण आहे, त्याच्यामुळं आमची चूलसुद्धा आहे खोपीमध्ये, तिथे आम्ही करतो गावी आल्यावर। म्हणजे मजा मस्ती करून एक चुलीवरची एक टेस्ट खूप छानच लागते, पण आता थोडा अंधार असल्यामुळं काही म्हणजे ऑप्शन नाही आहे। सो छानपैकी भाजून घ्यायचे कोंबडीला, हे बघा छानपैकी भाजून घेतले। सो आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, खास करून नॉन व्हेजिटेरियनसाठी व्हिडिओ आहे, सॉरी फॉर दॅट। तुम्ही जर व्हेजिटेरियन बघत असाल तर तुमच्यासाठी सॉरी। सो आणि इकडे आई आहे, आई इकडे आता ही करते कांदे आणि आता ह्याची पेस्ट करण्यासाठी, खोबऱ्याची पेस्ट करण्यासाठी भाजते। अजून आम्ही गावठी चिकन बरोबर बॉयलर चिकन सुद्धा आणलं, फ्राय करणार आहोत ते आम्ही गावी आल्यावर नक्की करतो, आम्ही फ्राय चिकन करतो हे बघा। आणि हे बघू शकता, हे जे आम्ही फ्राय करणार आहोत, आणि जी गावठी कोंबडी आहे तिचा झणझणीत रस्सा आणि सुक्का चिकन खूप भारी, हे बघा। आता हे साफ करून घ्यायचे कोंबडी, हे साफ करायचे, म्हणजे स्वच्छता असणे गरजेचं आहे, आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे तिला। हिला खूप सारं ऑइल सुटलं आहे, गावठी कोंबडी असून सुद्धा। आणि किती जण गावठी कोंबडी आवडीने खातात नक्की कमेंट करा। हे एकदम भारी।
आणि पायल सुद्धा आले मदतीला. हे बघा पायल सुद्धा आले. पायलच्या आज कॉलेजला सुट्टी असल्यामुळे, सुट्टी होती का? हां माझे जाऊन आले ते. हे दीपाताई सुद्धा आले गावच्या कोंबडीची मजा घेण्यासाठी, म्हणजे गावची जी गावठी कोंबडी आहे ना त्याचा मजा करण्यासाठी. आणि आज दीपाताई स्पेशल बनवणार आहे गावठी चिकन. अच्छा, म्हणजे दीपातीच्या हातचा गावठी चिकन खाणार आहोत. ताई छान बनवते चिकन आणि गावठी कोंबडी पण छान बनवते. अच्छा, ताईच बनवणार. आता बघूया कोण बनवेल पुढे. तो कंटिन्यू करा व्हिडिओ मंडळी, कंटिन्यू व्हिडिओ बघा. कोण हे फ्राय करण्यासाठी चिकन केलं. असं सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चम्मच मी मसाला टाकला, अर्धा चम्मच हळद टाकले आणि आलं पेस्ट टाकले, धना मसाला आणि चिकन मसाला टाकला आणि कोंबडा फ्राय मसाला आहे ना तो. कोंबडा फ्राय. अच्छा, कोंबडा फ्राय अजून एक नावाचा मसाला आहे का? अच्छा, कोंबडा फ्राय नावाचा एक मसाला आहे, तर तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स केला. आता तो कोणता आहे ते मला पण, मी पण नवीनच नाव ऐकलंय, कोंबडा फ्राय मसाला. हे आता बघा ग्रेव्ही झाली मस्त, एकदम मस्त भारी वाटते. कलर पण छान आलाय, मस्त मिक्स झालं एकदम. ते मॅग्नेट करायचं आहे आणि थोड्या वेळाने त्याला फ्राय करायचं. अजून नॉनव्हेजचं काही येत नाही तरी पण मी ट्राय केलं. अच्छा, म्हणजे बघूया आता नॉनव्हेजचे आई शिकवते आणि माझ्या त्या मोठ्या बहिणी आहेत ना, मला सांगितलं तसं मी केलं. अच्छा अच्छा, ठीक आहे, बघूया आता आपण टेस्ट करून बघूया जेव्हा फ्राय होईल तेव्हा पण आता तर एकदम भारी झालंय, एकदम छान झालंय. म्हणजे भारी, म्हणजे असं चिकन फ्राय केलं ना तर बघूया आता खाल्ल्यावरच कळेल मंडळी. जोपर्यंत आम्ही रिव्ह्यू नाही करत आहे, म्हणजे टेस्ट नाही करत तोपर्यंत करणार नाही. पण आता दिसून तर पण दिसण्यावरून कळतंय की एकदम छान झाली असावी. बघूया आता फ्राय करणार थोड्या वेळाने. मॅग्नेट करून ठेवतोय आपण. ह्याच्यामध्ये काय काय ग्रेव्ही म्हणजे काय काय टाकलं ते तुम्हाला सांगितलं जातं थोड्या वेळाने. आणि झटपट रेसिपी आहे, लवकर होण्याची रेसिपी आहे आणि कोकणात नक्की करून बघा, कारण आता पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये चिकन झणझणीत चिकन फ्राय करून खावा. ऑलरेडी आमची दुसरी सुद्धा रेसिपी आहे गावठी कोंबडीची, ती सुद्धा आम्ही दाखवणार आहे. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडेल. अरे ना, गावाला आलं ना आम्ही चटणी मीठ जरी टाकल्यानंतर टेस्टी गावची टेस्टच वेगळी असते. अच्छा, म्हणजे गावी आल्यावर जे पाण्याची जी टेस्ट असते ना, ती पाण्याची गोड पाणी असो त्याची टेस्ट उतरते जेवणामध्ये. ऍक्च्युली मी चुलीवर बनवणार होतो आम्ही सगळ्या, परंतु एक आता पावसाचं वातावरण आहे आणि खोपीमध्ये पूर्ण गच्चड आहे, त्याच्यामुळे नाही बनवू शकलो. नेक्स्ट टाइम कधीतरी बनवू आपण. आता गणपतीचं जवळ येतातच, गणपतीला आल्यावर नक्की बनवू आपण खोपीमध्ये. खोबरं भाजलंय, हे खोबरं आहे आणि हे कांदा लसूण अद्रक कोथिंबीर. हे कशासाठी केलं आपण? गावठी कोंबडीसाठी. अच्छा, गावठी कोंबडीचा सुक्का बनवण्यासाठी. आणि गावठी कोंबडीचा रस्ता सुद्धा आम्ही झणझणीत बनवणार आहोत, ते सुद्धा आम्ही दाखवू. काळी मिरची पावसाळ्यात खूप झणझणीत होणार आहे मंडळी. झणझणीत रस्त्याची वेगळीच चव लागणार आहे. तर तुम्ही सुद्धा गावी गेलात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करा, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. अच्छा, लिंबू पण पिळायचं आहे का मॅग्नेट करण्यासाठी? अच्छा, ओके. आम्ही गावाला आलो ना, म्हणजे गणपतीच्या टाइमात आपण असं तंदुरी नाही का भाजत, म्हणजे आता गावाला आंब्यामध्ये. ते एकदम फुल धमाल मजा असते. आम्ही ऍक्च्युली ऍक्च्युली आम्ही जेव्हा गणपतीला येतो त्यावेळी दरवर्षी येतो ना, तेव्हा चिकन तंदुरी बनवतोच. आणि सगळे एकत्र आम्ही आलो ना तर फुल फॅमिलीमध्ये खूप एन्जॉय चालू असतो आमचा आणि धमाल चालू असते. आम्ही चिकन तंदुरी म्हणा, चिकन फ्राय म्हणा, रेसिपी करत असतो आणि फॅमिलीमध्ये एन्जॉयमेंट करत असतो. ती एक धमाल असते आमची.
आज थोडं अचानक आमचं प्लॅन झाला गावी येण्याचा, त्याच्यामुळे आम्ही आलो आहे. आणि हे बघा रेसिपी बघताय तुम्ही. हे मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबूचा रस आपण पिळला आहे याच्यामध्ये. आणि आता आपण 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5-10 मिनटं ठेवूया मॅग्नेटसाठी, म्हणजे मुरू दे. आणि मग गावठी कोंबडा करते. आईच्या हाताला खूप चव आहे. आणि आम्ही आलो ना तर तिला पहिला बगी बटाटा आणि तांदळाची भाकरी करायला सांगतो. अच्छा, बगी बटाटा सुकी मच्छी. ती आम्हाला ना गरम गरम भाकऱ्या देते खायला. अच्छा, ती एक मजा वेगळीच आहे. ती एक मजा. अशी म्हणजे अशी एकत्र सगळे आलो ना का खूप मजा. प्रत्येकाला मग काय बनवून देत बसते. ओके, सो तुम्हाला दाखवतो फ्राय होऊन झाल्यावर किती टेस्ट लागते. ते काय पण नाही हा. ते लागली तर खा. अच्छा, म्हणजे असं आहे का, टेस्ट लागली तरच खायचं. खायचं. हे बघा, एकदम मॅग्नेट मस्तपैकी. आणि मसाला असा लागला तर झणझणीत एकदम एकदम. समजून. हे आता आपण मिक्सरला म्हणजे ग्रेव्ही करणार आहोत. मिक्सरमध्ये वाटण म्हणून बोलतात गावी, ते आपण करतोय. ह्याच्यामध्ये अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे. याची आपण पेस्ट करणार आहोत. आणि हा वाटण करतोय गावठी कोंबड्याला. म्हणजे हे सगळं गावठी कोंबड्यासाठी. हे जे आहे ना, हे जे आपण आलं आणि लसूण हां, त्याचं पेस्ट करतोय ह्या आपल्या चिकन फ्राय. अच्छा, चिकन फ्रायसाठी आपण लावणार आहोत ती अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. हा, ही ह्याच्यासाठी आहे. आणि अजून त्याच्यामध्ये टेस्ट वाढते का आपण मसाल्यात टाकलं तर? आणि हे आहे ना वाटण, कांदा, लसूण, खोबरं, ते आपण गावठी कोंबड्यासाठी घेतो. अच्छा, आता रात्रीचा व्ह्यू आहे मंडळी. रात्र झाले गावी, बघू शकता. एकदम रात्री इकडे गावी अंधार असतो, पूर्णपणे अंधार आहे. आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे. तर ॲक्च्युली रेसिपी आपली चालू आहे, त्याच्यामध्येच दाखवलं. आता आपण किचनमध्ये काम जोरात चालू आहे. चिकनचं काम आणि मोठा फ्राय चालू आहे. आता मिक्सर लावते, मिक्सर लावते. आता खूप दिवस मेंटेनन्स नाही केला मिक्सरचा, त्याच्यामुळे मिक्सर चालत नाही आहे. मिक्सर चालतोय पण भांडं नाही चालत आहे. अच्छा, भांडं चालत नाही का? बघा, मस्त एकदम रिलॅक्स वाटते यार. मी ॲक्च्युली इथे बसतो, म्हणजे ह्या साईडला इथे बसतो. ही जी जागा बघताय तुम्ही, इथे बसतो निवांत, एकदम शांत. आणि शांत आहे, म्हणजे त्या आवाज तुम्हाला येतच नसेल बघा. एकदम किलबिल पाखरांचा आवाज येतो आहे. सो इथे मी शांत बसतो आणि चांगल्या गोष्टीचा विचार करत राहतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढते. अँड जे काही स्ट्रेस असतो, काही खूप सारे पर्सनल इश्यूज असतात, ते सॉर्ट आउट होतात. सो म्हणून ते गावी आलो का वातावरण एकदम झक्कास, आणि या गावच्या वातावरणाचा आनंद घेत असतो. चला आपली बघूया रेसिपी कुठपर्यंत आले. सो मंडळी, हा बघू शकता गावठी चिकन आता आपण साफ केलं आहे. इथेच सगळं पडलं आहे. किचन आवरलेलं नाही, कारण एक दिवसासाठी आम्ही येतो, एन्जॉय करतो आणि निघून जातो. हां, खूप गोंधळ आहे खूप, तर मजा करण्यासाठी आपण येतो, तर ठीक आहे, एन्जॉयमेंट आहे. सो नथिंग. हे बघा, चिकन आत्ताच कापलेलं आहे, एकदम फ्रेश. आणि ह्याचं आपल्याला झणझणीत गावठी कोंबडीचा रस्सा आणि सुका चिकन. आता आपण गावठी कोंबडीचा रस्सा, सुका चिकन करतो की पहिलं रस्सा करतो आहे? रस्सा करतो आहे. आपण ऑलरेडी टोपामध्ये म्हणजे भांड्यामध्ये कांदा आणि तेल टाकलं आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे. आता ही टाकणार आहे, लसूण टाकलं आहे, आणि टमाटा. आवाज येणार नाही, मिक्सर चालू केला आहे. टमाटो टाकला आहे बघा, टमाटो टाकला आहे मध्ये. बॅकग्राऊंडला मिक्सर चालू आहे. ॲक्च्युली गावी कोणताही कसाही बनवला ना त्याला टेस्ट येते, कारण गावच्या पाण्यामध्ये गोडी असते, म्हणजे गोडं पाणी असतं.
आता आई काय करतोय? चिकन मसाला टाकला. चिकन मसाला टाकला. आता हे तिखट मसाला, मालवणी तिखट मसाला. हळद, धने पावडर, धने पावडर 2 चमचे टाकायचे. हळद टाकायचे 1 चमचा. 2 चमचे मालवणी मसाला टाकला आईने. आणि हे चिकन मिक्स करते आई. हे मिक्स करून घेणार आणि मिक्स केल्यानंतर असं थोडं मॅग्नेशन करून ठेवेल. आता हे जरा मिक्सिंग करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण नमकसुद्धा टाकायचं चवीनुसार. चवीनुसार नमक टाकायचं. आणि आता 1 चमचा तिने मसाला टाकलाय. मसाला बघू शकता, 1 चमचा मसाला टाकलाय. फोडणी देत आहे. हळद टाकलंय. ह्याच्यामध्ये आपण चिकन तू एकत्रच टाकते सर्व. आपल्याला सुक्का चिकन करायचं आहे आणि चिकन रस्सा बनवायचा आहे, पण ते करताना एकदाच मिक्स करून घेते आई आणि नंतर वेगवेगळं करेल. आता आपण गरम पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. दोन्ही जे सुक्का चिकन आहे आणि रस्सा आहे ते एकत्र करून आपण मिक्स करणार, नंतर वेगवेगळे करणार. तर ही आईची पद्धत आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. मंडळी कमेंट करून सांगा तुमची पद्धत कशी आहे. तर मिक्सिंग करून घेते आई. आणि याच्यात गरम पाणी आता मिक्स केलं आहे आपण. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि या ताटामध्ये पाणी ठेवायचं. त्याच्यामुळे चिकन लवकर होतं आणि जे वाफ आहे पाण्याची ती याच्यामध्ये मिक्स होते. सो आता आपला जो इथे फ्राय करणार आहोत चिकन, त्याच्यामध्ये ताईने आता ग्रेव्ही जी आपण मगाशी बोलतात लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट मिक्स केली आहे. तुम्ही बघताय आता. आणि मिक्स नाही करत, आईने केले. अच्छा, आईने केले का? लिंबू पण प्यायचं त्याच्यावर. आणि लिंबू पण पिळलंय. आणि मी बोलली ना तुम्हाला, मला नॉनव्हेजचं काही येतच नाही. अच्छा, ठीक आहे. आई जी शिकवते तसे मी करते. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि लाईट आता इथे गेलेली आहे मंडळी. गावची हीच मजा आहे. गावची हीच मजा आहे. लाईट गेले, अंधार झालाय सगळीकडे आणि गावची हीच मजा आहे. सो चव येण्यासाठी पाखरं नको पडू दे, बस याच्यावर झाकण ठेवून देस. ते गडबड झाले, फुल अंधार झाला, लाईट घेते. गावी लाईट जातच राहते. सो इकडे वाफ येत आहेत, बघू शकता वाफ येते. आणि इकडे आपलं चिकन बनते, बॉईल होते आतल्यात वाफेमध्ये. आणि वाफेमध्ये जे बॉईल होतं चिकन ते आणि गावठी कोंबडीचं, त्याच्यामुळे खूप चव येणार आहे. हे बघा, आतमध्येच वाफ आहे, पण वाफ लागते. वाफेच्या आतमध्येच बॉईल होते चिकन. जे मॅग्नेट केलेलं आपण चिकन आहे त्याच्यात पाणी जास्त ओतलं नाही आहे आणि कमी पाण्यातच बॉईल करतो आहे आपण. सो बघू शकता खूप छान असं बनणार आहे चिकन. आणि ते सुद्धा गावठी कोंबडीचं. सो एकदम भारी भन्नाट रेसिपी होणार आहे. हे बघा वाफ येते आता पाण्याची. ती वाफ येऊ द्यायची आपल्याला. जे वरती ताटामध्ये पाणी ठेवलं आहे ते मॅग्नेट केलं आहे. बघा ते मॅग्नेट केलं ना, ते आता आपण फ्राय करतो आहे. हे ॲक्च्युली स्मूथली सोडायचं आहे, नाहीतर जखम होण्याची शक्यता आहे. म्हणजे तेल उडून जखम होण्याची शक्यता आहे. हे बघा कसं सोडतं आहे. हे बघा
आणि तिकडे लेफ्ट साईडला बघताय आपलं गावठी चिकन शिजत आहे वाफेवर. झटापट करायला लागते. लाईट गेले त्याच्यामुळे काही कळत नाही काय करायचं ते. पण ठीक आहे, ही गावची मजा आहे, ही सुद्धा आम्ही आनंद घेतो त्याचा. चला तर मग दाखवतो झाल्यानंतर. काय हे काय नंतर आता गरम आहे, थोड्या वेळाने टेस्ट करतो मी आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं झालं ते. आता बघा, हे बघा, हे आता फुल रेडी झालेले आहेत, हे बघू शकता. आणि हा चिकन फ्राय पूर्णपणे रेडी झाला आहे. आता ते आम्ही काढणार आहोत तेलामधून. काढू शकतेस नाही. हे पूर्णपणे चिकन शिजलेलं आहे आणि पूर्णपणे फ्राय झालं आहे. सो कच्चा चिकन नका काढू, पूर्णचा शिजलेला पाहिजे. आता ही लाईट आहे त्याच्यामुळे अंधारातून तुम्हाला दिसणार नाही काही गोष्टी. मस्त एकदम फ्राय झालेलं आहे आणि मस्तपैकी दिसते बघा. एकदम चिकन प्रॉपर शिजलेलं आहे आणि प्रॉपर फ्राय झालं आहे. सो बरोबर, आणि टेस्टी पण झाले असणारच. आता टेस्ट करून सांगतील सगळेजण. अच्छा, तू पहिल्यांदा ट्राय केले का? अच्छा, आता ताईने पहिल्यांदाच ट्राय केलं आहे, नॉनव्हेजचं पहिल्यांदाच ट्राय केलं आहे. सो तुम्ही बघा आणि बघूया. आता पहिल्यांदाच ट्राय केलं तर जरा टेस्ट चांगली झाली पाहिजे, नाहीतर उगाच फुकट जाणार आहे सर्व साहित्य. अच्छा, आता अंधारातून दिसते की नाही ते कळत नाही, कॅमेरा जस्टिस करतोय की नाही ते कळत नाही. पण हे बघा, वा मस्त वेगळी फ्राय झालेलं आहे, डेलिशियस. हा रे, आता आपण काढूया आणि एकदम झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. आता आम्ही हे काय करणार आहोत, हे खाणार आहोत. गरमागरम खाणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे आम्ही खाऊन घेतो. कसं झालं, अंधार आहे, बघूया कसं झालं. खूप छान झाले, एक नंबर ना. आणि एक नंबर माझ्या बहिणीने फ्राय केलंय. अच्छा, आणि खूप टेस्टी बनवलंय. अच्छा, खूप टेस्टी झालंय. खूप टेस्टी. आता आई ट्राय करेल. अच्छा, आई ठीक आहे, खाऊन बघ. गरम आहे, ॲक्च्युली गरम आहे. आताच डीप फ्राय केलं आपण, त्याच्यामुळे गरम आहे. छान झालं मंडळी. आता मी ट्राय करतो आणि बॅक साईडला अंधार आहे. सो हे बघा, गरम गरम वाफा येतात आणि एकदम भारी मस्त. वाव, एक नंबर. फाडू, थँक्यू ताई मस्त बनवल्याबद्दल. पहिल्यांदा तिचा ट्राय होता अशी ती म्हणते, पण असं वाटत नाही ती पहिल्यांदा ट्राय करते. एकदम भारी झालं आहे. तो एक नंबर, एकदम भारी. परत आलेत खायला भाऊजी, त्याच्यामुळं टेस्ट एकदम भन्नाटच झालं आहे. मंडळी, आता आपण सुक्का बनवतो, गावठी सुक्का. या टोपामध्ये सर्व चिकन आपण मिक्स केलं होतं, मॅग्नेट केलं होतं आणि पाण्यामध्ये बॉईल केलं आपण. वरती पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यात बॉईल केलं. सो हे बॉईल झालं चिकन. आणि आता हे बघताय, हे आपण आता फोडणी देतो आहे सुक्का चिकनसाठी. गरम झालं आहे, थोडंसं तेल टाकायचं, कारण ऑलरेडी जी कोंबडी होती आपण कापल्याची त्याच्यामध्ये ऑइली लेअर होतं. आपण तेल टाकणार आहे अंदाजावर, असं थोडंच आपण तेल टाकलं, थोडंच तेल टाकलं. सो आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे. आता लालसर झाला आहे कांदा पूर्ण, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला. आपण टोमॅटो टाकला याच्यामध्ये.
प्रॉपर मिक्स करायचं. प्रॉपर मिक्स केलं. तो मंडळी बघा हे ऑलरेडी तयार झालं आहे. दोन्ही पण मिक्सिंग केलं होतं. हे बघा तरी आलं मस्त एवढं. आता आपण काय करणार वेगळे करणार आहोत. एक सुका आणि एक म्हणजे रस्सा, ओनली रस्सा. त्याच्यामध्ये मसाला टाकतो, हळद टाकतो. गावठी कोंबडी काही स्पेशल आणि हे मसाला आहे. ऑलरेडी तरीसारखं चिकन झालेलं आहे एकदम छान. आपण इथे हे बघा चिकनचे आपला मसाल्याचे 2 चमचे आपण टाकतात. ऑलरेडी याच्यामध्ये मिक्सिंग केलं होतं. तर त्या अंदाजानुसार आपण इथे करतोय. आणि हा धने बडी सॉस मसाला हे सगळं ऑलरेडी आपण मिक्सिंग करताना केलं होतं, मॅरिनेट करताना. तर थोडंसं आता फोडणी देताना सुद्धा टाकायचं आपल्याला. पूर्णपणे मिक्सिंग करून घ्यायचं, एकजीव करायचं. चालूच आहे आपली रेसिपी. हे बघा पूर्णतः मिक्सिंग झालं आणि ते मी बोलतो वाफेवर शिजलेलं जे चिकन आहे ते आपण सुका चिकनसाठी घेणार आहोत. हे बघा हे सगळी पीस आहेत नरम नरम. हे ॲक्च्युली गावठी कोंबडी असल्यावर नरम पीसेस कमी असतात आणि त्याचीच खूप मजा असते. आणि हे आपण मिक्सिंग करून घेतो आहे. आणि रस्सामध्ये थोडेसे पीस ठेवायचे. एकदम मस्त झणझणीत चिकन रस्सा तरी आलेला फक्त लेफ्ट साईडला आणि राईट साईडला ते पीस जे चिकनचे पीस आहेत ते सुक्कासाठी आपण केले. आता इथे मिक्सिंग करून घ्यायचं आहे. हा आपला गोडा मसाला जे आपण पेस्ट केलं आहे. कांदा, खोबरा, भाजलेलं सुकं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि खडे मसाले यांची पेस्ट करून घेतली होती. दोघीमध्ये टाकायचं आहे, रस्त्यामध्ये सुद्धा आणि सुकं चिकन सुद्धा मिक्स करायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार ते पूर्णतः एकजीव होणार आहे. एक नंबर. बाहेर पाऊस आहे आणि पावसाच्या मध्ये मंडळी हा गावठी कोंबडीचं चिकन एकदम भारी. आणि तरी बघू शकता लेफ्ट साईडला सॉरी हे बघा तरी लेफ्ट साईडला म्हणजे चिकनचा झणझणीत रस्सा. हा बघा चिकनचा झणझणीत रस्सा. आणि या पावसाळ्यात आपण त्याचा आनंद घेणार आहोत. चिकन गावठी कोंबडी झणझणीत रस्सा, सुक्का चिकन गावठी कोंबडीचं भारी. मोसमच भारी झालं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकलं. चवीनुसार मीठ आहे दोन्ही साईडला. आता ह्याला 10 मिनटं चिकन शिजू द्या. ऑलरेडी ते शिजलेलं आहे. 10 किंवा 5 मिनटं आपण ठेवूया. गावठी कोंबडं आहे, बॉयलर कोंबडं नाही, त्याच्यासाठी वेळ लागतो थोडा. आणि हा झणझणीत रस्सा. सो मंडळी आजचा होता असा हा व्हिडिओ. आज आपण बघितले 3 रेसिपीज. एक रेसिपी म्हणजे चिकन फ्राय खूप छान झाली होती, मस्तपैकी एकदम भारू एकदम. आणि दुसरं होतं गावठी कोंबड्याचं सुका चिकन आणि गावठी कोंबड्याचं झणझणीत रस्सा. सो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता मी हा व्हिडिओ संपवता येते. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा महत्त्वाचं म्हणजे. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला टिल देन टेक केअर.